नमस्कार। थेट मुंबई मंत्रालय परिसर तुम्ही बघू शकता। राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर जे अहिंसाचे प्रतीक मानले जातात त्याच ठिकाणी या राज्याचे 2 माजी आमदार माननीय श्रीकांतजी देशपांडे साहेब आणि माननीय दत्तात्रयजी सावंत साहेब हे 2 माजी आमदार राज्यातल्या 70,000 शिक्षक बांधवांसाठी कालपासून म्हणजे आज जवळपास 48 तास झाले, 24 तासाच्या वरती झाले, 30-35 तास झाले असतील जवळपास, अन्नाचा एकही कण न घेता राज्यातल्या 70,000 शिक्षक बांधवांच्या चुली पेटल्या पाहिजेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजेत यांच्यासाठी या ठिकाणी रात्रसुद्धा त्यांनी याच ठिकाणी मैदानात काढली बांधवांनो। आणि आपल्या 70,000 शिक्षक बांधवांसाठी अन्नाचा एक कण न घेता या ठिकाणी अन्नत्यागाला बसलेले आहे। प्रामाणिक त्यांचं एकच भावना आहे की माझ्या राज्यातल्या 70,000 शिक्षक बांधवांना प्रचलित नुसार टप्पा मिळाला पाहिजेत, कायमचा न्याय मिळाला पाहिजेत, कायमचा हा वनवास त्यांचा फिटला पाहिजेत। याच्यामध्ये कोणीही राजकारण न करता या सर्व शिक्षक बांधवांना कायमचा न्याय मिळावा यासाठी तुम्ही बघू शकता या महाराष्ट्रातील या विधान परिषद गाजवणारे हे 2 योद्धे आपल्या राज्यातली 70,000 शिक्षक बांधवांसाठी त्यांच्याविषयी असलेलं प्रेमापोटी या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करण्याचं एक धाडस त्यांनी या ठिकाणी केलंय। आणि तुम्ही बघू शकता बांधवांनो, हे धाडस कोणीही करू शकत नाही, हे धाडस करणं एवढं सोपं नाही। परंतु तरीसुद्धा साहेबांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत, अनेक आजार समोर आहेत, पण तरीसुद्धा माझ्या शिक्षक बांधव 70,000 शिक्षक हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंब समजून आपले हे आदरणीय 2 शिक्षक आमदार या ठिकाणी आपल्या 70,000 शिक्षक बांधवांसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी कुठलंही राजकारण न करता त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 2 दिवसापासून अन्नत्याग करत आहेत। माझी सरकारला विनंती आहे, मायबाप सरकारने या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी जर उपोषणाला बसत असेल तर तात्काळ या आंदोलनाची दखल घेऊन या ठिकाणी राज्यातल्या 70,000 शिक्षक बांधवांना न्याय देण्याची एक चांगली भूमिका या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घ्यावी अशी अपेक्षा मायबाप सरकारला करतोय। महाराष्ट्रातील 70,000 शिक्षक बांधवांना मला आवर्जून सांगायचं आहे बांधवांनो, या राज्याला 7 शिक्षक आमदार, 7 पदवीधर आमदार या ठिकाणी लाभले आहेत, सगळेच प्रयत्न करत आहात, परंतु उपोषणाचं हत्यार या ठिकाणी जर कोणी उपसलं असेल तर ते आदरणीय श्रीकांतजी देशपांडे साहेब, दत्तात्रयजी सावंत साहेब या 2 योद्ध्यांना या ठिकाणी हे हत्यार उपसलं। आणि जोपर्यंत माझ्या शिक्षकांना न्याय मिळत नाही याच कॅबिनेट जरी आज रद्द झाली असेल पण कॅबिनेट आजची उद्या होऊ शकते, याच कॅबिनेटला माझ्या शिक्षक बांधवांना न्याय मिळावा ही आग्रहाची भूमिका घेऊन या ठिकाणी हे 2 योद्धे उपोषणाला बसले, अन्नत्याग उपोषण करत आहेत। राज्यातल्या 70,000 शिक्षक यांचं हे ऋण कधीच विसरणार नाही, कायम आम्ही यांच्या ऋणात राहू। हा जो काही आपण जे काही निर्णय घेतला राज्यातल्या 70,000 शिक्षक बांधवांसाठी जो उपोषणाचा अन्नत्याग करण्याचा जो निर्णय आपण या ठिकाणी घेतला, या विनादानी चळवळीमध्ये, या शिक्षकांच्या चळवळीमध्ये, यांच्या या इतिहासामध्ये निश्चितच सुवर्णाक्षरात हा दिवस लिहिला जाईल। 100% न्याय मिळावा ही अपेक्षा मायबाप सरकारकडे आम्ही सुद्धा करतो आहोत। आणि यांच्या समर्थनासाठी हे बघू शकता, खरं तर इथं एवढ्या शिक्षकांना बसण्याची परवानगी नाही, पण तरी सुद्धा हे सगळे शिक्षक बांधव यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत। माझी सरकारला या ठिकाणी परमेश्वराला विनंती आहे की या सरकारला लवकरात लवकर सद्बुद्धी मिळावी आणि हे उपोषण लवकरात लवकर थांबावं, कारण तब्येत आता खालवत चाललेली आहे, तुम्ही बघू शकता। कारण जवळपास 30-35 तास झाले बांधवांनो, आपल्याला 2 तास जर जेवण उशिरा मिळालं तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय अस्वस्थ होतंय, उठता येत नाही, चक्रा येतात, अंधाऱ्या येतात। आज 35 दिवस झाले अन्नाचा एकही कण यांच्या पोटामध्ये नाही, 35 तास झाले एकही कण यांच्या पोटामध्ये नाही। आणि त्यामुळे आपण सर्वांनी संवेदनपूर्वक या गोष्टीचा विचार करावा, सपोर्ट करावा। आम्ही सगळेजण जोपर्यंत न्याय मिळत नाही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन, मांडीला मांडी लावून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत इथंच बसून राहणार आहेत। मायबाप सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन उद्याच्या किंवा आज जर कॅबिनेट झाली किंवा उद्या जी कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये प्रचलित टप्प्यानुसार अनुदान, कायमचा वनवास आमच्या या राज्यातील शिक्षक